शांतादुर्गेन आपलो ध्वज सगळ्यांक दिसतलो असो उंच असो स्थापन केल्लो आसा आणि ही गोंयांतल्या हिंदू क्रांतीची सुरवात आसा. एकदम ध्वजारोहण जे झाले तेन्ना तुम्ही पळयला आसतले की वो ध्वज जेन्ना वयर फडकतालो तेन्ना गर्वान छाती कशी अशी फुलोवन येयली. आमकां सगळ्यांक खबर आसूंक जाय की वो वेद काळा पासून चलयत येयल्लो हो भगवो ध्वज आसा. वो कालचो आनी आयचो न्हू. वो जेन्ना संवसारान आनी कांयच नासले तेन्ना पासून वो ध्वज भगवो जो आसा तो अग्नी समान सगळ्यांक विजयाची निशाणी देत येयल्लो आसा. आणि म्हणून आमी सगळ्यांनी ह्या भगव्या ध्वजाचो रिस्पेक्ट करपाक जाय. ह्या भगव्या ध्वजा खातीर काम करपाक जाय. आमी सगळे ह्या भगव्या ध्वजा खातीर जगता. आयज हे स्वातंत्र्य जे आमकां मेळ्ळा ते ह्या भगव्या ध्वजा खातीर. आणि हो भगवो ध्वज आमचे खरें अस्तित्व. जशी आमची शांतादुर्गा आमचे अस्तित्व. तुमकां खबर आसतले की वैदिक काळापासून हो जो काशाय वस्त्र जे आसा हो जो भगवो ध्वज आसा हे आमचे अस्तित्व जावन आसा. ह्या ध्वजाक विजयाचे निशाण लागलेले वयता. हो जो भगवो ध्वज आसा तो विजयाचे प्रतीक आसा. आमी पाडव्याक सुरवातूच ह्या ध्वजाक वयर करून करता आणि आकाशान आमी सगळ्या देवादिकांक सांगता की तुमचे अस्तित्व आयजूय आमी मान्य करता. आणि ह्या खातीर हो भगवो ध्वज वयर आकाशान आमी आमच्या घराघरांनी लायता. देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन वयर चढला. सगळ्या संतांचे आशीर्वाद घेऊन वयर चढला. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीन व भगवो वयर चढला. हांव ह्या भगव्याकडे प्रार्थना करता की तुमचे सगळ्यांचे तेणे अशेंच रक्षण करचे. आणि ह्या भगव्या ध्वजाकडे आमी सगळेजण नतमस्तक जावया आणि ह्या भगव्या ध्वजा खातीर आमचे उबे आयुष्य समर्पित करूया.